जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल म्हणजे ऋषी एडिटमध्ये। व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ आपला एकदम खतरनाक आणि विषयात झालेला आहे। असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, जे का आपला अलाइन मोशन आहे त्याचीच गरज लागेल आणि जेवढं पण मी मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। नवे आले असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। चला न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ चालू करूया। तर ओके, तर भाऊंना आता जो काही तुम्ही प्रिव्ह्यू बघितला असेल तो अगदी सोपा एडिट करणं आणि जे काही आपलं मटेरियल आहे ते एक्सपोर्ट करून घ्यायचं आपलं अलाइन मोशन ॲप्लिकेशनमध्ये। आणि मटेरियल तुम्हाला माहिती आहे सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून तुम्ही एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे। आणि बघू शकता की असा व्हिडिओ बनवण्यासाठी एकदम सोपा आहे, जे काही आपलं अलाइन मोशन आहे त्याचीच गरज लागते। आणि एक्सपोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे इंटरप्रेस येऊन जाईल। वरती बघू शकता बीटमार्क आहे आणि खाली सेक इफेक्ट आहे। वरचे जे काही बीटमार्क आहे त्याला अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं। ओपन करून घेतल्यानंतर भाऊंनो इथं आपल्याला प्लसचं ऑप्शन दिसते सिंपल, तिच्यावरती जाऊन मीडियावरती जाऊन जे काही तुमच्या मॉडेलचा फोटो असेल किंवा तुमचा फोटो असेल तो अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचा आणि याला अशा प्रकारे मोठं करून घ्यायचं आणि लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे। एवढं झाल्यानंतर भाऊंनो इथं बघू शकते की बीट दिलेलं आहे। बीट दिल्यानंतर इथं भाऊंनो मधातून असं दोन भाग कट करून घ्यायचे। बघू शकते की दोन भाग झालेला आहे आणि जो काही हा फोटो आहे त्याला अशा प्रकारे धरून ठेवायचा आणि खालती होळून घ्यायचा आहे एकदम सॉन्गपाशी आपले। भाऊंनो खालती ओढून घ्यायचं असं बघू शकतं की आपल्या सॉन्गपाशी, आणि जो काही हा पण फोटो आहे त्याला पण अशा प्रकारे खालती ओढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे भाऊंनो जे काही आपला फोटो आहे ते अशा प्रकारे खालती ओढून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर जे काही आपलं सेक इफेक्ट आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर जो काही हा पहिला इफेक्ट दिसतो तुम्हाला ब्लॅकवाला सिंपल, त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक करून घेतल्यानंतर इफेक्टवरती जाऊन घ्यायचं आहे आणि 3 डॉटवरती जायचं आहे आणि इथं कॉपी इफेक्ट दिसतो त्याच्यावरती क्लिक करून कॉपी करून घ्यायचं आहे आणि बॅक यायचं आहे। कॉपी केल्यानंतर भाऊंना आपल्याला बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आपल्या बीटमार्कमध्ये जायचं आहे। बीटमार्कमध्ये गेल्यानंतर जो काही हा पहिला फोटो आहे पहिला फोटोला पहिला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आणि जे काही 3 डॉट दिसतं त्याच्यावरती क्लिक करून याला पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे। आणि भाऊंना इथं आपल्याला म्हणजे गलती झालेली आहे, म्हणजे जे काय आपल्याला इथं दुसरा फोटो टाकायचा, आपल्याला 2 फोटो टाकायचे आहेत। चला इथं दुसरा फोटो टाकून घेऊ अशा प्रकारे आणि याला अशा प्रकारे लास्टपर्यंत घेऊन जायचं आणि याला खालती ओढून घ्यायचं। तर भाऊंना आपल्याला 2 फोटो घेऊन घ्यायचे आहे। तर बघू शकते की जो काय ब्लॅकवाला फोटो आहे आणि जो काय हा दुसरा फोटो आहे त्याला आपल्याला इफेक्ट लावायचा आहे। तर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर सेक इफेक्टवरती जायचं आहे। सेक इफेक्टवरती गेल्यानंतर बघू शकते की दुसरा इफेक्ट पण दिलेला आहे सिंपल, त्याच्यावरती क्लिक करायचं। इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जाऊन इथं कॉपी ऑल इफेक्ट नाव दिसतो ते करून कॉपी करून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर भाऊंनो बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर जे काय बीटमार्क आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर जो काय आपण आता दुसरा फोटो लावलेला आहे त्याला हा दुसरा इफेक्ट कॉपी पेस्ट करून घ्यायचा आहे। तर सिंपली फोटोवरती क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन इथं पेस्ट इफेक्ट नाव दिसतो बघू शकतो की अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर जे काय आपलं क्रसचं नाव आहे ते लावून घ्यायचं। प्लसच्या ऑप्शनवरती मीडियावरती जाऊन शॅडो वगैरे लावून जे काय आपण क्रस नाव दिलेलं आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आणि लावून घ्यायचं। चला मी ते फटाकसे लावून घेतो अशा प्रकारे याला लास्टपर्यंत घेऊन जायचं आणि जे काही इथं ॲड्रेस वगैरे सेट करून घ्यायचं आहे आणि जे काय आपलं नाव आहे ते पण घेऊन घ्यायचं आहे। तर भाऊंना सर्व नाव आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे। अशा प्रकारे जे काय आपलं क्रॉसचं नाव आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। बिल्डिंग अँड ऑपॉसिटीमध्ये जाऊन लाईटिंगमध्ये जाऊन स्क्रीनमध्ये करून टाकायचं। अशा प्रकारे लाईटमध्ये जाऊन अशा प्रकारे स्क्रीनमध्ये करून टाकायचं। बघू शकते की जे काय आपलं क्रॉस नाव आहे ते एकदम खतरनाक दिसून आणि दुसऱ्या बीटवर यायचं आहे। दुसऱ्या बीटवर आल्यानंतर जो काय आपल्याला व्हिडिओ आहे तो लावून घ्यायचा आहे। सिंपल प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करून जो काय हा आपला व्हिडिओ इफेक्ट आहे तो लावून घ्यायचा अशा प्रकारे। तर भाऊंना व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं। बिल्डिंग अँड ऑपॉसिटीमध्ये जाऊन लाईटिंगमध्ये जाऊन स्क्रीनमध्ये करून घ्यायचं। तर बघू शकते की अशा प्रकारे जो काय आपला व्हिडिओ आहे तो कंप्लीट झालेला आहे आणि जे काय आपलं बॉर्डर वगैरे आहे ते लावून घ्यायचं आहे फटाकसे। मी लावून घेतो, तुम्ही पण लावून घ्यायचं आहे आणि जे काही तुमचा लोगो वगैरे असेल ते पण तुम्ही लावून घ्यायचं आहे। अशा प्रकारे बॉर्डर लावून घ्यायचं आणि याला लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे। गेल्यानंतर भाऊंनो जे काही आपलं एक्सपोर्ट बटन दिसतो त्याच्यावरती क्लिक करून जे काही HD वगैरे हवं असेल ते HD वगैरे करून घ्यायचं आणि एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे। तर भाऊंनो व्हिडिओ कंप्लीट झालेला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।